नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, केबीपी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा 14 मार्चला आहे आणि 14 मार्चच्या तयारीसाठी आपल्याकडे फक्त 53 ते 54 दिवस आहेत. लेक्चर 2 मध्ये आपण आज बघणार आहोत पेपर 1 आणि जीएस त्याचा सिलेबस, त्या सिलेबसमधले कोणते कोणते टॉपिक आहेत आणि कशावरती भर द्यायला पाहिजे. कमीत कमी वेळामध्ये अभ्यास करायचा असेल तर आपल्याला टेक्निक यूज करावं लागेल. मेन पॉईंट्स लक्षात ठेवावे लागतील, पण त्याच मेन पॉईंट्सच्या डीपमध्ये सुद्धा जावं लागेल. परीक्षेच्या पाठीमागचे क्वेश्चन पेपर आपण फॉलो केले असतील तर लक्षात येईल तुमच्या एमपीएससी नेमकं कशावरती भर देते, एमपीएससीला एक्सपेक्टेड काय आहे तुमच्या अभ्यासक्रमामधून, तुम्हाला कोणते प्रश्न सुटायला पाहिजेत, कोणते नाही सुटायला पाहिजेत, या सगळ्याचं प्लॅनिंग, सर्वाचं प्लॅनिंग एमपीएससीने केलेलं असतं. अगदी कुणाला आउट ऑफ मार्क पडतील अशी परिस्थिती नसते, पण एमपीएससीचा जो अभ्यासक्रम आहे, एमपीएससीला एखाद्या विद्यार्थ्याकडून काय अपेक्षित आहे, एखाद्या एमपीएससीच्या स्टुडंटचं नॉलेज तपासायचं असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग कशा पद्धतीनं पेपर सेटिंग करतो आणि पेपर सेटिंग करत असताना एखाद्या टॉपिकमधल्या कोणत्या मुद्द्यावरती जास्तीत जास्त भर देतो, म्हणजे जनरल अवेअरनेस विद्यार्थ्याला किती आहे हे तपासण्यासाठीचं हे माध्यम आहे. आणि म्हणून लेक्चर 2 मध्ये आपण पेपर 1 जीएस संबंधित भाग बघणार आहोत. अतिशय कमी वेळामध्ये जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला या टेक्निकचा वापर करावा लागेल. सुरुवातीला पेपर 1चा सिलेबस आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, पर्यावरण, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी असे 7 टॉपिक आहेत. 7 टॉपिक जेव्हा आपल्या डोळ्यासमोर असतात, ज्यावेळेला आपण महिना, दीड महिना किंवा 1 महिना अगोदर एमपीएससी पूर्व परीक्षा राज्यसेवेचा अभ्यास करतो, परीक्षा ज्यावेळेला तोंडावर आलेली असते, म्हणजे 14 मार्चला आता परीक्षा आहे, तर आपल्याला कोणती स्ट्रॅटेजी यूज करावी लागेल, काय टेक्निक वापरावं लागेल, काय प्लॅनिंग करावं लागेल, या संबंधीची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आपली असायला पाहिजे. एमपीएससी पूर्व परीक्षा पास व्हायचं असेल तर आपल्या पुढे अतिशय वेल प्लॅन्ड पोझिशन आपली असायला पाहिजे. आणि म्हणून हे 7 टॉपिक आहेत, ते 7 टॉपिक आपल्या डोळ्यासमोर सतत पाहिजेत. ज्यावेळेला हे 7 टॉपिक डोळ्यासमोर सतत असतात त्यावेळेला आपल्या लक्षात येते की ह्या 7 मधले प्लस पॉईंट आपले कोणते आहेत आणि मायनस पॉईंट कोणते आहेत. आणि म्हणून इतिहास भूगोल आवडत असेल तर कदाचित पर्यावरण आणि राज्यशास्त्र आवडत नसेल. सामान्य विज्ञान आवडत असेल तर चालू घडामोडीचा कंटाळा येत असेल. म्हणजे साधारणपणे असं मी म्हणत नाही की सगळेच विषय आपल्याला आवडतात, पण सगळे विषय आवडत नसताना सुद्धा काही विषय आवडतात, त्याच्यावरती आपल्याला कमांड मिळवायला पाहिजे. काही विषय आवडत नसतील, रटाळवाने कंटाळवाने वाटत असतील तर त्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल. इथं ऑप्शन सोडायचा नाही, सोडायला जागा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, ज्यावेळेला आपण इतिहासाचा अभ्यास करतो, भूगोल, राज्यशास्त्र ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास करतो, त्यावेळेला एक घटक घेतल्यानंतर एक पोझिशन अशी आपली असायला पाहिजे की ज्यावेळेला इतिहासाचा एखादा घटक आपण एक्झाम्पल जर घेतला आपण, तर 1885ची राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबरला झाली. या घटकाचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो इतिहासामधला, त्यावेळेला नक्की एक गोष्ट लक्षात पाहिजे आपल्या की ज्यावेळेला 1885ची राष्ट्रीय सभा डोळ्यासमोर येते, आपण अभ्यासाला हा घटक घेतो, मुद्दा घेतो, त्यावेळेला या मुद्द्यावरती पाठीमागल्या 18 वर्षामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे, याच्यावरून आपल्याला भविष्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने त्याच्यावरती प्रश्न विचारतील का विचारले जाणार नाहीत या संबंधीची क्लिअर भूमिका आपल्या लक्षात येते, क्लिअर पोझिशन कळते. आणि म्हणून ज्यावेळेला इतिहास बघूया आपण, एक टॉपिक याच्यामध्ये कसं कॉन्सन्ट्रेशन करायचं कमीत कमी वेळामध्ये, तर साधारणपणे 100 प्रश्नासाठीच्या 200 मार्काची तयारी ज्यावेळेला आपण पेपर 1 जीएसची करतो महिना दीड महिन्यामध्ये, त्यासोबतच आपल्याला दुसरा एक पेपर आहे सीसॅटचा, त्याचीही तयारी करावी लागते. म्हणजे दिवसातला किती वेळ द्यायला पाहिजे, किती टाईम द्यायला पाहिजे, या संबंधीची इत्थंभूत माहिती, म्हणजे उपलब्ध दिवस, उपलब्ध वेळ, उपलब्ध घटक, या सगळ्याची माहिती आपण पाठीमागल्या लेक्चर 1 मध्ये घेतलेली आहे. आज आपण बघणार आहे जीएस 1चा सिलेबस काय आहे, त्या सिलेबसमधले उपघटक काय आहेत आणि उपघटकावरती कोणत्या टॉपिकवरती, कोणत्या मुद्द्यांवरती भर द्यायला पाहिजे, कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे आणि एक्सपेक्टेड काय आहे परीक्षेला. मित्रांनो, इतिहासाचा पहिला सेक्शन आपण जर घेतला किंवा इतिहास हा घटक घेतला तर एक गोष्ट निश्चित आहे, याच्यामध्ये इतिहासाचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये साधारणपणे प्राचीन मध्ययुगीनचे काही प्रश्न येऊ शकतात त्याच्यामध्ये, पण ते प्रश्न करण्यामध्ये आपला खूप वेळ जातो आणि म्हणून ओव्हरलुकिंग करत करत आपण 1857 पर्यंत यायचं. 1857च्या पूर्व आणि 1857च्या नंतरचा कालावधी
म्हणजे 1857 का घडलं त्याची पार्श्वभूमी, 1857 का घडलं त्याची कारणं, याच्यावरती जास्तीत जास्त भर द्यायचा. तात्कालिक कारण वगैरे आता विचारत नाही, तात्कालिक कारण विचारून आता खूप झालं ते. पण 1857 हे बंड किंवा क्रांती किंवा स्वातंत्र्य युद्ध घडण्या अगोदर, होण्या अगोदर सामाजिक आर्थिक परिस्थिती कशी होती, राजकीय परिस्थितीपेक्षा सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळं 1857चं बंड कसं घडलं त्याचं एक्सप्लेनेशन अतिशय महत्त्वाचं पाहिजे. सैन्यामधली रचना पहिली कशी होती, नंतर कशी होती, आणि 1857चं बंड घडण्यासाठी जे काय फोकस पॉईंट्स आहेत त्याच्या पलीकडे जाऊन जे आपण निग्लेक्टेड करतो तेच पॉईंट्स परीक्षेला विचारतात. आणि म्हणून 1857 हा एक पॉईंट जरी घेतला आपण, 1857ची क्रांती, तर वेगवेगळ्या इतिहासकारांची मतं त्याच्यामध्ये मग अगदी नर फाटक स्वातंत्र्यवीर सावरकर इथपर्यंत बघण्यापेक्षा अगदी डिझरायलीचं मत काय होतं, पंडित नेहरूंचं मत काय होतं, थोडंसं आउटलायनर ज्याला आपण निग्लेक्टेड करतो मुद्दे, त्यांचं मत आपल्याला इथं विचारात घ्यावं लागेल. आणि म्हणून 1857च्या क्रांती संबंधी जर आपण एक पॉईंट याच्यावरती फोकस केलं तर त्याच्या अगोदर किंवा त्या संबंधी का घडलं, हे घडल्यानंतर काय झालं किंवा काय परिस्थिती झाली घडण्यासाठीचं, हे अतिशय महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे. आणि हे बघत असताना आपल्या डोळ्यापुढे कोणताही पॉईंट असू द्या, याच्यामधला बघत असताना पाठीमागे आलेले क्वेश्चन पेपर आपल्या डोळ्यासमोर पाहिजेत. 1857चं बंद झाल्यानंतरच्या 1885 पर्यंतच्या घटना त्याचाही घोषवार आपल्याला घ्यावा लागेल. आणि म्हणून अगदी म्हणतो की आपण शांत 1857चं बंद अपयशी ठरवलं आणि त्याच्यानंतरची जी काही 1885 पर्यंतची वर्ष होती त्याच्यामध्ये आक्रमकता सोडून समाज सुधारणेला वाव देणाऱ्या समाज सुधारकांची काही कार्य, त्यांनी स्थापन केलेल्या संघटना, आणि 1885च्या स्थापनेपर्यंत 1857च्या बंडापासून जे काही स्थित्यंतर झाली त्या स्थित्यंतरापाठीमागली भूमिका, कसे विचार बदलले, देशभरामधल्या वेगवेगळ्या लोकांनी, नेत्यांनी एकत्र येऊन काय विचार केला आणि कसं स्थित्यंतर झालं याच्यावरती जास्तीत जास्त भर दिला जातो. वरवरच्या दिसणाऱ्या घटनांपेक्षा अगदी रेल्वे सुरू झाली, पोस्ट, तारायंत्र, विधवा पुनर्विवाह कायदा सुरू झाला, पण हे होण्यापाठीमागं कुणाचं योगदान होतं? अगदी विधवा पुनर्विवाह कायदा जर झाला त्याच्यामागे ईश्वरचंद्र विद्यासागर वगैरे, ह्या सगळ्याची पार्श्वभूमी म्हणजे थोडक्यात एखादा विचारवंत जेव्हा एखादा लेख लिहितो किंवा एखादा संपादकीय जसं एखाद्या मुद्द्यासंबंधी भाष्य करतो त्यावेळेला त्या मुद्द्याचा इतिहास, मुद्द्याची पार्श्वभूमी, वर्तमान आणि फ्युचर अशा संबंधी विचार करण्याची भूमिका किंवा परिस्थिती असते. तशा पद्धतीने आपण एखाद्या मुद्द्यासंबंधी वेगवेगळे पॉईंट्स कलेक्ट करायचे. काही वेळेला एखादा पॉईंट फोकसमध्ये नसेल तरीसुद्धा त्याच्या पाठीमागची भूमिका लक्षात येते. आणि म्हणून 1885 नंतर 1905 इथपर्यंतचा जो मवाळवादी कालखंड होता, उदारमतवादी कालखंड होता, का उदारमतवादी कालखंड निर्माण झाला, उदारमतवादी विचार तर का निर्माण झाले, आणि 1905 ते 1920 पर्यंत क्रांतिकारकांच्या चळवळी असतील किंवा जिहालमतवादाचा विचार किंवा प्रसार झाला असेल, मग जनतेची निराशा झाली, लोकांच्या मधून उत्स्फूर्तपणे क्रांतिकारकांची निर्मिती झाली, टिळक युग सुरू झालं वगैरे. पण त्याच्या पाठीमागं कारणं काय होती? ती कारणं प्रामुख्याने आर्थिक कारणं लक्षात ठेवा, सामाजिक राजकीय कारणं लक्षात ठेवायची. आणि म्हणून 1885चा मुद्दा, 1905चा मुद्दा, 1920 आणि 1947, आणि म्हणून थोडंसं पाठीमागल्या क्वेश्चन पेपर आपण बघितल्या तर लक्षात येईल आपलं की MPSCचा रोख नेमका कोणत्या मुद्द्यावरती असतो. आणि म्हणून हे मैलाचे दगड किंवा मेन स्टेपिंग स्टोन म्हणतो त्याला आपण, 1857, 1885, 1905, 1920 आणि 1947 साधारण या मुद्द्यांभोवती केंद्रित करायचं. 1920 नंतर प्रामुख्यानं चळवळीवरती आपण जास्त भर देतो. त्याच्यामध्ये होम रूल पासून अगदी असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग, वैयक्तिक, छोडो भारत वगैरे ह्या चळवळी असतील, पण गोलमेज परिषदा असतील, त्याच्यानंतर लाहोर अधिवेशन असेल, पहिलं ग्रामीण अधिवेशन असेल काँग्रेसचं, हे बघत असताना शेतकऱ्यांची मुव्हमेंट, कामगारांची मुव्हमेंट, समाजवाद्यांची मुव्हमेंट, साम्यवाद्यांची मुव्हमेंट, हिंदू महासभेचं कार्य, हे सगळं आझाद हिंद सेनेचं कार्य, मुस्लिम लीगची स्थापना आणि त्याचं कार्य, ह्या सगळ्या जे क्वेश्चन्स आहेत, ह्या सगळे मुद्दे आहेत, घटक आहेत, ह्या घटकांनी मिळून बनलेला हा स्वातंत्र्य संग्राम आहे. आणि म्हणून इंडियन स्ट्रगल, भारतीय स्वातंत्र्य चळवळ याच्यावरती जास्तीत जास्त मार्क आलेले आपण
बघतो किंवा जास्तीत जास्त क्वेश्चन विचारलेले आपल्या लक्षात येतात. हा झाला एक मुद्दा इतिहासाच्या बाबतीमध्ये. म्हणून वाचायचं म्हणजे तरी काय, एखाद्या मुद्द्याभोवती समजा एक मुद्दा घेतला 1905 बंगालची फाळणी झालेली, पण बंगालच्या फाळणीसाठी इंग्रजांचा हेतू काय होता, त्याचे कारण काय होते, परिणाम काय झाले पुढे, आणि त्याच्यातून पुढे राष्ट्रीय चळवळ कशी मजबूत झाली, त्याच्यातून पुढे जहालमतवादी कसे तयार झाले, अशा वेगवेगळ्या अंगाने जर आपण एखाद्या मुद्द्याचा विचार केला तरच MPSC पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न आला तर सोडवू शकतो आपण. डायरेक्ट सणावळ्या, वेगवेगळी ठिकाणं, अध्यक्ष, अधिवेशन हे तर पाहावं लागेल, पण त्याच्या पाठीमागं असणारा जो सपोर्ट आहे, आधार आहे, त्याच्यावरती जास्त फोकस करावा लागेल. आणि म्हणून जे एक्सपेक्टेड असतं आपल्याला विचारतील त्याच्यापेक्षा अनएक्सपेक्टेड जे असतं त्याच्यावरती भर द्यायचा, कारण त्याच्यावरती क्वेश्चन जास्त विचारले जातात. भूगोल जर बघितला आपण तर 3 टप्प्यामध्ये बघावा लागेल. एक महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल. प्राकृतिक भूगोल समजावून घेत असताना आपल्या समोर नकाशा पाहिजेच पाहिजे. नकाशाशिवाय भूगोलाचा अभ्यास शक्य होत नाही, आणि म्हणून ॲटलास समोर पाहिजे. ज्यावेळेला आपण प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करतो त्यावेळेला आपण जमिनीची जडणघडण असेल, त्याच्यानंतर भूमीची रूपांतरे असतील, वेगवेगळी रूपे असतील, त्या संबंधीची माहिती घ्यावी लागेल. याच्याशिवाय हिमालयीन रेंज आहे, हिमालयीन पर्वतांच्या शृंखला आहेत, त्याच्यामध्ये कसं परिवर्तन झालेलं आहे. त्यामुळं संपूर्ण जग असेल, भारत असेल, संपूर्ण प्राकृतिक आपल्याला नकाशाच्या मदतीनं घेता येईल. कसे कसे त्याच्यामध्ये उंचवटे आहेत, कसे कसे वेगवेगळे भाग आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे वारेची भूमिका असेल, पर्वत असतील, नद्या असतील, वेगवेगळे पठार असतील, वाळवंट असतील, गवताळ प्रदेश असतील, या संबंधित माहिती आपल्याला प्राकृतिक भूगोलामध्ये घ्यावी लागेल. आणि म्हणून जग, भारत आणि महाराष्ट्र याचे प्राकृतिक नकाशे आपल्या समोर पाहिजेत, वेगवेगळ्या खंडाचे नकाशे पाहिजेत. मग त्याच्यामध्ये झालेली स्थित्यंतर अगदी पाक वेगनरच्या सिद्धांतापासून आपण सुरू केलं तरी चालतंय. म्हणजेच वेगनरच्या सिद्धांतापासून कशा पृथ्वीमध्ये सगळ्या घडामोडी झाल्या, पृथ्वीच्या अंतर्गत भाग, बाह्य भाग, सूर्यमंडल, या सगळ्याची माहिती आपल्याला जगाच्या भूगोलामध्ये घ्यावी लागेल. भारताचा प्राकृतिक भाग ज्या वेळेला बघतो आपण, हिमालयापासून कन्याकुमारी, कच्छच्या आखातापासून इकडे पूर्वेकडे मेघालय, नागालँड वगैरे इथपर्यंत प्राकृतिक जडणघडण कशी आहे याच्यावरती भर द्यायचा. दिशा कशी आहे, उतार कसा आहे, चढ कसा आहे, आणि म्हणून परफेक्ट पिक्चर क्लिअर आपल्या डोळ्यासमोर प्राकृतिक आलं तर मग वेगवेगळे क्वेश्चन आले. नद्यांची वळणं कशी आहेत, उपनद्या कोणत्या आहेत, कोणत्या नद्या कोणत्या पर्वत रांगेमध्ये उगम पावलेल्या आहेत, सातपुड्याची पोझिशन कशी आहे, सह्याद्रीची भूमिका काय आहे, हिमालयाची भूमिका, अरवली पर्वत असेल, दोडा बेट्टा शिखर असेल, अन्नामुडाई शिखर असेल, या संबंधीची संपूर्ण वेगवेगळी खोरी असतील, त्या खोऱ्यांचा क्रम असेल, नद्यांचा क्रम असेल, डोंगररांगांचा क्रम असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला प्राकृतिक चित्र क्लिअर झालं तर भूगोलातले प्रश्न सुटतात. दुसरं आर्थिक भूगोल म्हटलं की आपल्या समोर येतं लोकसंख्या आहे, गरिबी आहे, दारिद्र्य आहे, राष्ट्रीय संपत्ती, राष्ट्रीय उत्पन्न आहे, GDP आहे, NNP आहे, ह्या सगळ्या बाबी आपल्याला चेक कराव्या लागतील. आणि म्हणून आर्थिक भूगोलामध्ये लोकसंख्या असेल, आर्थिक भूगोलामध्ये आर्थिक कशी प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर या संबंधीची माहिती, सामाजिक कशा कशा लोकवस्त्या वसवल्या गेल्या किंवा वसल्या, त्याच्यासाठीचे काय घटक आवश्यक असतात, ही संपूर्ण माहिती आपल्याला 3 टप्प्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र, भारत आणि जग या संबंधी आपल्याला कलेक्ट करावी लागेल. तेव्हाच आपल्याला भूगोलामधली निश्चित माहिती किंवा प्रश्न सोडवता येतील. राज्यशास्त्रामध्ये ज्या वेळेला किंवा राज्यव्यवस्थेमध्ये ज्या वेळेला आपण कमीत कमी वेळामध्ये अभ्यास करायचं म्हणतो MPSC किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, तेव्हा मात्र निश्चितपणाने आपल्याला राज्यघटनेच्या बेसिकपर्यंत जायला लागेल. राज्यघटनेची जडणघडण कशी झाली किंवा राज्यघटना निर्माण करण्याची सुरुवात ॲक्च्युली कसं, अगदी आपण बघितलं की गोलमेज परिषदापासून किंवा त्याच्या अगोदरचे 1892चा कायदा असेल, 1909चा असेल, 1919चा, 35चा असेल, या सगळ्यामधून मग गोलमेज परिषद असतील, नेहरू अहवाल असेल, या सगळ्यामधून पुढं झालेली क्रिप्स मिशन असेल, राजाजी योजना असेल, ह्या सगळ्या योजना आणि इंग्लंडमध्ये त्यावेळेला उपलब्ध असलेली परिस्थिती किंवा राजकीय व्यवस्था, या सगळ्याचा प्रभाव म्हणून देशामध्ये राज्यघटना निर्मितीला सुरुवात झाली किंवा जडणघडण झाली. राज्यघटना निर्माण होत असताना घडत असलेल्या घडामोडी लक्षात ठेवायच्या. संविधान सभेची संपूर्ण माहिती घ्यायची. संविधान सभेमध्ये महिला किती होत्या,
कोणत्या कोणत्या समाजातून आलेले कोणते कोणते सदस्य होते, कोणकोणते नेते होते, संविधान सभा असेल, त्याच्यानंतर घटना समिती असेल, मसुदा समिती असेल, BN राव असतील सल्लागार, त्यांची भूमिका त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. ह्या राज्यघटनेमध्ये असणाऱ्या बाबी कधी स्वीकारत झाली, कधी संमत झाली, अंमलात कधी आली हे तर माहिती असतेच. पण राज्यघटनेचा मूलभूत ढाचा काय आहे, राज्यघटनेमध्ये असं काय आहे की संसद बदलू शकते, बदलू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाची राज्यघटनेसंबंधीची भूमिका काय असावी किंवा काय आहे, ही संपूर्ण माहिती आपल्याला याच्यामध्ये घ्यावी लागेल. प्रशासन अगदी राष्ट्रपतीपासून सभापती, पंतप्रधान असेल, कॅबिनेट असेल, त्याच्यानंतर वेगवेगळं देशातलं प्रशासन कसं चालतं, राज्यातलं प्रशासन कसं चालतं, नोकरशाही कशी चालते, या संबंधीची संपूर्ण माहिती, राज्यपालाची भूमिका, त्याचं घटनात्मक स्थान, याच्याशिवाय पंचायत राजमध्ये जे 3 स्तर आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, याच्या पाठीमागची कोणती समिती होती, त्यांच्या भूमिका काय होत्या, आज अलीकडे काय समस्या आहेत किंवा काय कोण करू शकतो, कुणाला किती अधिकार आहेत, ही सगळी माहिती पंचायत राज संबंधी याच्यामध्ये येते. नागरी व्यवस्थेमध्ये नगरपालिका येते, महानगरपालिका येते, कंटोन्मेंट बोर्ड येतात, या संबंधीची माहिती. हे सगळं झाल्यानंतर राज्यघटनेसंबंधित सार्वजनिक धोरण, हक्क, या संबंधीचे मुद्दे, मानवाचे हक्क काय असतील, काय सामाजिक किंवा सार्वजनिक धोरण काय आहे ॲक्च्युली राज्य म्हणून, स्टेट म्हणून, तर या संबंधी प्रश्न आले तर आपल्याला राज्यशास्त्रामध्ये, राज्यघटनेमध्ये सोडवावे लागतील. याच्यावरचे मार्क मिळायचे असतील तर आपल्याला पाठ नाही करायचं, पण डीपमध्ये त्याचं नॉलेज असायला पाहिजे. आणि म्हणून अगदी बारीक सारीक माहिती, समजा एक्झाम्पल आपण घेतलं राज्यपाल, ज्या वेळेला कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल आणि कोणताही पक्ष सत्ता स्थापनेसाठी पुढे येत नसेल राज्यामध्ये, तर राज्यपालाची भूमिका ही कधी कधी विवादास्पद ठरते. त्याच्या समोरचे आव्हानं काय आहेत. महाराष्ट्रामध्ये पण आपण बघितलं की राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये काही बाबतीमध्ये वाद होतो. घटनेमध्ये क्लिअर उल्लेख नसताना सुद्धा काही ॲक्शन्स घेतल्या जातात. अशा संबंधीची माहिती आपल्याला याच्यामध्ये घ्यावी लागेल, तरच राज्यशास्त्रामधले जे काय प्रश्न असतील ते सुटू शकतील. अर्थशास्त्रामध्ये शाश्वत विकासावरती जास्तीत जास्त भर दिलेला आहे. शाश्वत विकासासाठीच्या योजना साधारणपणे हे जर बघायचं झालं तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून योजनांचा आराखडा आपल्याला घ्यावा लागेल. कुठून आपण प्लॅनिंग किंवा नियोजन स्वीकारलं, तिथून शाश्वत विकास कशा पद्धतीनं साध्य व्हायला पाहिजे, त्यासाठीची भूमिका काय स्टेटची, त्या संबंधीचं विवेचन याच्यामध्ये आहे. हा भाग समजावून घ्यायला पाहिजे. 70 वर्ष झालं तरी देशातील दारिद्र्य कमी होत नाही किंवा थोडं थोडं कमी होत आहे, पण लोकसंख्या वाढीमुळे त्याचा प्रभाव दिसत नाही. म्हणून दारिद्र्यासाठीच्या आतापर्यंत अंमलात आलेल्या योजना, त्यांचा परिणाम काय झाला किंवा त्या योजना क्लिअरली इम्प्लिमेंट झाल्या का, त्याच्यासाठीचा किती खर्च झाला, वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या नावे असतील, नेत्यांच्या नावे असतील, कोणत्या कोणत्या योजना सुरू झाल्या, दारिद्र्याचं प्रमाण किती, दारिद्र्य म्हणजे नक्की काय, त्याचे प्रकार काय, या संबंधीची डीप माहिती आपल्याला घ्यावी लागेल. सर्वसमावेशकता म्हणजेच एकूण समाजातल्या सर्व घटकांचा विकास व्हायचा असेल तर सर्वसमावेशक धोरण लागतं. हे सर्वसमावेशक धोरण काही वेळेला पाळलं गेलं, काही वेळेला पाळलं गेलं नाही, आणि म्हणून याच्या संबंधीची भूमिका, याच्या पाठीमागचा सपोर्टिव्ह जो काही विचार आहे तो विचार महत्त्वाचा आहे. त्या संबंधीचा प्रश्न जर आला तर सोडवता आला पाहिजे. लोकसंख्या संबंधीचा प्रश्न आजही गहन आहे, पूर्वी होता, आणि म्हणून अगदी 1921 ज्याला आपण लोकसंख्या विभाजनाचं वर्ष म्हणतो, तेव्हापासून आपल्याला सुरुवात करून सामाजिक सेवा संबंधीची आज काय धोरणं आहेत त्या संबंधीचं डीपमध्ये स्टडी करावं लागेल. हा डीपमध्ये स्टडी करत असताना मागच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन आपल्याला त्याच्यावरती ॲक्शन घ्यावी लागेल. पर्यावरण हा थोडासा नवीन असलेला विषय, कमी वेळामध्ये अभ्यास करायचा असेल तर आज जगाची हवामानविषयक बदलती परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. प्रत्येक राष्ट्रासमोरचा हा एक गहन प्रश्न आहे की परिस्थिती नक्की काय आहे आणि जैववैविध्य नक्की काय आहे, ते कसं जोपासायला पाहिजे, या संबंधीचे प्रश्न. आपला ॲटिट्यूड पर्यावरण संरक्षणाकडे असला पाहिजे आणि म्हणून हवामान बदल होत असताना जगामध्ये वेगवेगळ्या ज्या काही परिषदा झाल्या, त्याच्यामधले निर्णय झाले, त्याच्यामध्ये कोणता घटक किंवा कोणता कार्बन घटक असेल किंवा कोणता प्रदूषित घटक हवामान बदलाला कारणीभूत ठरतो. वेगवेगळ्या देशांचं धोरण, जागतिक परिषदेचं धोरण हे सपोर्टिव्ह आहे का, अगदी काय असायला पाहिजे, कोणत्या देशाची भूमिका पर्यावरणाला पूरक आहे, पूरक नाही, हे बघत असताना जैववैविध्यामध्ये अगदी धोक्यात आलेल्या काही जाती असतील, अगदी नामशेष होत आलेले काही वनस्पती प्राणी असतील,
त्या संबंधीची माहिती, त्याच्या संगोपन संरक्षणासाठीचे प्लॅन. तर परिस्थिती जाणून घेणं पर्यावरणासंबंधीची, म्हणजे साधारण ही एक साखळी असते पर्यावरणामध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये. ती साखळी कुठं तुटते, आता ओझोनचं माहिती आहे तुम्हाला, त्या संबंधीची माहिती, जैववैविध्यामध्ये माहिती आहे कोणकोणते घटक येतात. ह्या सगळ्यामध्ये आपला एक पर्यावरण साधारण संरक्षक भूमिकेतून आपण जर विचार केला तर हे सर्व टिकलं पाहिजे. टिकण्यासाठी वेगवेगळ्या देशांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे, अशा संबंधीचा विचार, साधारणपणे पर्यावरणाची बेसिक माहिती आपल्याला पाहिजे. सामान्य विज्ञान बऱ्यापैकी सोपं जातं. याचं कारण असं, आपण अगदी हायस्कूलपासून शिकत आलेलो आहोत. भौतिक, रसायन, वनस्पती, प्राणी आणि आरोग्यशास्त्र याच्यामध्ये अलीकडं आरोग्यशास्त्रासंबंधी वाढत चाललेली संवेदनशीलता अतिशय महत्त्वाची आहे, म्हणून त्याच्यावरती जास्त भर द्यायचा. बेसिकली याच्यामध्ये जे सिद्धांत आहेत, आईन्स्टाईनचा सिद्धांत असेल, डार्विनचा सिद्धांत असेल, मग प्राणीशास्त्र असेल, आरोग्यशास्त्रामध्ये काय रक्तगट असतील वगैरे, किंवा त्याच्यानंतर सगळ्या सिस्टम्स असतील, मग त्याच्यामध्ये डायजेशन सिस्टम असेल, रेस्पिरेटरी सिस्टम असेल, ह्या संपूर्ण सिस्टमची माहिती आपल्याला या टप्प्यामध्ये घ्यावी लागेल. एकंदरीत या सगळ्यामधून आपल्याला एक मार्क कलेक्ट करावा लागेल, तेव्हाच आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा क्रॅक करता येते. आणि शेवटचा 7वा घटक जो आहे तो चालू घडामोडी. चालू घडामोडीसाठी कमीत कमी वेळामध्ये तयारी करायची म्हटलं तर तुम्हाला दत्ता सांगोलकर असेल, युनिकचं काय असेल, सकाळचं वर्षवेध असेल, किंवा सकाळचं इयर बुक सुद्धा असेल. पण चालू घडामोडीचा अभ्यास करताना कुणाला नोबेल मिळाला, कुणाला नाही मिळाला, एवढं असं अगदी शॉर्टमध्ये नाही करायचं. नोबेलची माहिती घेत असताना नोबेल सुरू कधी झालं, कोणत्या विषयाचं नोबेल कुणाला 2दा मिळालं, किती महिलांना मिळालं, किंवा नोबेल मिळवणाऱ्या व्यक्तींचं योगदान काय, कोण देतं नोबेल पुरस्कार, एक्झाम्पल जर घेतला आपण तर या संबंधीची माहिती डिटेलमध्ये. आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतील, क्रीडा असतील, वेगवेगळ्या परिषदा असतील, इकॉनॉमिक असेल, सामाजिक, राजकीय, सगळ्या क्षेत्रामधली माहिती पाहिजे आपल्याला. आणि म्हणून याच्या नोट्स काढण्यापेक्षा डिटेलमध्ये हा भाग समजावून घ्यायचा. तुमच्याकडे उपलब्ध मटेरियल जे असेल ते चालू घडामोडीसाठी, समजा महिना 1.5 महिना जर वेळ असेल तुम्हाला, तर साधारणपणे चालू घडामोडी संबंधीचे एक छोटी डायरी घेऊन त्याच्यामध्ये एक पॉईंट नोट करायचा. एक्झाम्पल जर आपण घेतलं अमेरिकन निवडणूक राष्ट्राध्यक्ष पदाची, तर त्याच्या संबंधी जो क्रिसिस झाला आता महाभियोगापर्यंतचा, त्याची माहिती डीपमध्ये घ्यायची. म्हणजे साधारण 1 तासभर त्याच्यासाठी द्यायचा, नेटवरून संपूर्ण माहिती घ्यायची. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदामधील वाद हा एक मुद्दा कंप्लीट करायचा. साधारण त्याचं एक पानभर जरी मिळालं मटेरियल तरी ते सुरुवातीपासून कलेक्ट करायचं. देशामध्ये आता कोविड-19 संबंधीची लस असेल, त्याचा थोडासा हिस्ट्री, त्या संबंधीचे काय इफेक्ट्स, त्याची सुरुवात कशी झाली, किंवा हे, म्हणजे साधारण एक मुद्दा घेतला तर त्याचे 20-25 पॉईंट डीपमध्ये मागचे, पुढचे, आजूबाजूचे हे सगळे पॉईंट कलेक्ट करायचे. कारण क्वेश्चनच तसे येतात. कुणी लस शोधली असं डायरेक्ट क्वेश्चन येत नाही. लस शोधण्यामध्ये कोणकोणत्या संस्था आघाडीवरती होत्या, खरोखर कोणकोणत्या देशांनी पुढाकार घेतला, त्याच्यामध्ये मटेरियल काय होतं, त्या लसीचे परिणाम काय होऊ शकतील, या संबंधीची माहिती पाहिजे. म्हणजे प्रादेशिक घडामोडी तर पाहिजेत, राष्ट्रीय घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी संबंधीची माहिती 1-1.5 महिन्यामध्ये अगदी ॲक्युरेट घेऊन त्या संबंधीचा स्टडी करावा लागेल. मित्रांनो, जेवढे हे 7 घटक आहेत पेपर 1 GS मध्ये, या 7 घटकासंबंधीचं आपलं वेल प्लॅन पाहिजे, वेल प्लॅनड आपली पोझिशन पाहिजे, तरच आपल्याला MPSC पूर्व परीक्षा पास होता येते. जे क्वेश्चन येतात ते क्वेश्चन अगदी व्यवस्थित शांतपणे विचार करून सोडवले कमीत कमी वेळामध्ये, तर मार्क तुम्हाला मिळू शकतो. साधारण एक्झाम्पल द्यायचं झालं तर पंचायत राज म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर ते 3 स्तर पाहिजेत. 3 स्तरासंबंधी अनेक रिलेटेड पॉईंट्स उपलब्ध व्हायला पाहिजेत. म्हणजे जे क्वेश्चन येईल ते चित्रच फक्त तुमच्या डोळ्यापुढे असायला पाहिजे. आणि म्हणून एवढं कॉन्सन्ट्रेशन करून अभ्यास करायला पाहिजे. लोकसंख्या म्हटलं की साधारण अगदी सुरुवातीपासून, अगदी माल्थसचा सिद्धांत असेल, इथून पुढे लोकसंख्या संबंधीचे उपाय असतील, कारणं असतील वाढीची, किंवा वेगवेगळे काय घटक असतील त्या संबंधीचे हे चित्र पुढे उभा राहायला पाहिजे. लोकसंख्येचं वितरण म्हटलं की आपल्या जगाचा नकाशा पाहिजे. लोकसंख्येची घनता कोणत्या देशामध्ये, कोणत्या पार्टमध्ये देशाच्या जास्त आहे, कमी आहे, हे चित्र डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे. देशामधल्या नद्यांचं चित्र उभा करायचं झालं तर आपल्या देशाचा नकाशा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नद्या, कुठं अगदी डोळं झाकून जरी बसलो आपण तर ते नद्यांचं चित्र, नकाशा आपल्या डोळ्यासमोर उभा पाहिजे. उद्योगधंद्याचं वितरण म्हटलं जगातलं की उद्योगधंद्याचं वितरण कोणत्या कोणत्या, अगदी अमेरिका असेल, रशिया असेल, भारत असेल, चीन असेल, आफ्रिका असेल, साऊथ अमेरिका असेल, ह्या देशांमधलं ते. म्हणून नकाशाशिवाय भूगोलाचा अभ्यास शक्य नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा.
याच्याशिवाय जैववैविध्य असेल तर ते चित्र डोळ्यापुढं उभा राहिलं पाहिजे. त्यासंबंधीची संपूर्ण माहिती अगदी कॉम्प्युटरमध्ये जशी फीड करतो आपण तशी फीड झाली पाहिजे आपल्या डोक्यामध्ये. आणि चालू घडामोडी संबंधीचं अगदी नोबेल म्हटलं की तुम्ही पट त्याचं हिस्ट्री, त्याचं वर्तमान, हे सगळं माहिती पाहिजे. म्हणजेच दिवसातले 12-14 तास आपल्याला अभ्यासाला द्यावे लागतील परीक्षेच्या अगोदर, 14 मार्चच्या अगोदर. आणि म्हणून या सगळ्याचा जर अभ्यास करायचा झाला तर वेळ कमी आहे ही सबब नाही चालणार. वेळ कमी आहे ही मुळीच उत्तर नाही त्याच्यावरचं. झपाटून देऊन जर अभ्यास केला, त्याच्यासाठी वेळ झालं 1 महिना 1.5 महिना, तर MPSC पूर्व परीक्षा क्रॅक व्हायला वेळ लागत नाही. महिना काय 15 दिवसामध्ये सुद्धा अभ्यास करून पास होऊ शकतात. इट इज डिपेंड ऑन ऑब्जेक्टिव्ह टेक्निक, हाऊ टू सॉल्व्ह क्वेश्चन्स इन लिमिटेड टाइम. आणि म्हणून मर्यादित वेळेमध्ये तुम्ही कसं अभ्यास करता, कसे क्वेश्चन पेपर सोडवता, या सगळ्याचं टेक्निक म्हणजेच सक्सेस आहे MPSC पूर्व परीक्षेतलं. मला वाटतं बऱ्यापैकी समजलं असेल. आणि किती मार्काला काय आहे बघून त्याला जास्तीत जास्त वेटेज द्यायचं. वेटेज देत असताना कुठलाही सब्जेक्ट निग्लेक्ट करायचा नाही. आणि जो निग्लेक्ट करतो नेमका त्याच्यावरती प्रश्न येतो. बऱ्याच वेळेला अशी प्रतिक्रिया असते पेपर झाल्यानंतर की हे सगळं केलं आणि नेमका हा पॉईंट राहिला आणि त्याच्यावरती प्रश्न आला. तर हे लक्षात घ्या, निग्लेक्ट कोणताही न करता सगळ्यावरती जास्त फोकस करायला पाहिजे आणि आपल्याला याच्यामध्ये मार्क्स मिळवायला पाहिजेत. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होणं हे सगळ्यात सोपं आहे जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टेक्निक आत्मसात केलं आणि काही टेक्निक यूज केलं अभ्यासामध्ये, मेन पॉईंट्स, त्याचा हिस्ट्री, तर निश्चितपणाने MPSC मध्ये तुम्हाला सक्सेस मिळू शकेल. मित्रांनो, मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.